नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 9 फेब्रुवारीला लोकशाही हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारते ते प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री, तारांगणमध्ये खूप स्वागत तुझं. खूप महत्त्वाची फिल्म आहे, कारण आता तुलाही कल्पना आहे सध्या राजकारण, निवडणुका हे सगळं येऊ घातलेलं आहे आपल्याकडं आणि त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट येतोय. सर्वप्रथम आधी तुझी भूमिका सांग, काय आहे तुझी भूमिका आणि तुला काय इंटरेस्टिंग वाटलं की ही फिल्म आपण करावीच वाटली? बरोबर. नाही, आधी मी थोडीशी एक मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करते. आत्ताच्या पॉलिटिक्समध्ये जे काही चाललंय त्याच्या कुठल्याही पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा नाही आहे, किंवा आत्ताच्या पॉलिटिक्समध्ये काहीतरी आहे तर मग आपण ती संधी साधून आणूया असाही नाही आहे. हा त्याचा एक छान विषय आहे. या सिनेमामध्ये पॉलिटिक्स बरोबरच भावना आहेत, नाती आहेत, नातेसंबंधांबद्दल भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि ह्यातल्या माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर फार छान आहे. इरावती तिचे आई वडील ह्यांच्यामध्ये मतभेद होते. वडील पॉलिटिक्सवर जोर देणारे होते आणि आई तिची समाजसेविका असल्यावर व्हावं लागतंय, करावं लागतंय. आणि मग तिथे आल्यानंतर काय घडणार आहे की एक सर्वसामान्य मुलगी जेव्हा स्वतःचा मार्ग कम्प्लिटली 180मध्ये बदलून एका वेगळ्या ठिकाणी जायचा विचार करते, तेव्हा काय गोष्टी घडू शकतात हे या सिनेमातून तुम्हाला माझ्या पत्रातून पाहायला मिळेल. ओके, आता ट्रेलर लॉन्चच्या वेळी तू सांगितलं की हा सिनेमा काही 5-6 दिवसात शूट केला आणि तुझं कॅरेक्टर तर तू 3च दिवसात ते केलेलं आहे, 3-4 दिवसात. तर मला तुला विचारायचं असं आहे, आत्ताचे जे इतर फिल्म मेकर आहेत ते भरपूर वेळ घेतात, म्हणजे कार्यशाळा घेतात, ॲक्टर्सना वेळ देतात आणि मग शूट सुरू करतात. तर असं 3 दिवसांमध्ये आपण परफॉर्म करणं हे चॅलेंजिंग होतं, म्हणजे त्यात पटकन मुरता आलं का तुम्हा कलाकारांना? डेफिनेटली चॅलेंजिंग होतं, कारण मी म्हटलं तसं की हा फार वेगळा प्रयोग केला होता. की आमच्याही करिअरमध्ये हा सिनेमा जेव्हा आमच्या वाट्याला आला तेव्हा अरे बापरे, असं करायचं आहे, बरं, एक वेगळा प्रयोग आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही जी कलाकारांची घडी इथे बसलेली दिसते, तुम्हाला इतके सिनियर कलाकार दिसत आहेत, तर त्याच्यामागे कुठेतरी या प्रत्येकाचंच कुतूहल होतं की हे कसं होणार आहे. पण ते संजय अमर जाणो की आम्ही सकाळी आल्यानंतरही आम्हाला प्रश्न असायचा, अरे बापरे, एवढे सीन आपल्याला एका दिवसात करायचे. पण तेवढे सीन कंप्लीट करून जायचो आम्ही घरी आणि समाधानाने जायचो की छान झाले. आणि फार मनापासून कामं केली आम्ही ह्यामध्ये. त्यामुळे हे चांगलं का ते चांगलं अशातला भाग नाही, पण कलाकार म्हणून प्रत्येकाने कुठेही, मग ते 25 दिवस असू देत किंवा 5 दिवस असू देत, फार डेडिकेशननी आणि तेवढाच स्वतःचा 100% देऊन काम केलं. तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागलं असेल ना, कारण आपल्याला एवढ्या पिरियडमध्ये हे पूर्ण करायचं आहे, तेव्हा आपल्याला कुठेही चुकायला वाव नाहीये. हो, बरोबर. नाही, आम्ही अलर्ट होतो, ऑन टोज होतो. त्यामुळे आपले जे सिनेमाच्या वेळेचे जे टिपिकल प्रश्न असतात, मग काय मज्जा केली, काय गंमत केली, तर आम्ही काही गंमत नाही केली. आम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नव्हता. आम्ही पटापट एका मागोमागे एक सीन करत होतो आणि कुठेतरी हा एक वेगळा आनंद होता की जे आज आपण बोलतो एकमेकांशी आणि एकमेकांना सांगतोय की अरे खरंच केला 5-6 दिवसात एक सिनेमा, हा एक अख्खा सिनेमा तुमच्यासमोर उभा राहिला आहे, तो इतक्या कमी दिवसांमध्ये केलेला आहे. आणि ह्याची जी कास्ट आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. डॉक्टर मोहन आगाशे आहेत, गिरीश ओक आहे, खूप चांगले चांगले कलाकार आहेत. तुला कसं वाटलं ह्या सगळ्यांबरोबर, म्हणजे वेळ कमी होता रादर, जसं तू आत्ताही सांगतेस? नाही, इतक्या सिनियर कलाकारांबरोबर काम करायला मिळणं हे वाटतं की आपल्या CV मध्ये आपण एक नवीन डिग्री घेत जावी, नवीन कोर्सेस ॲड करत जावेत. असे आमच्या क्षेत्रामध्ये हे कलाकार असतात की आज मोहन काकांबरोबर काम केल्यानंतर माझ्यासाठी एक मोहन आगाशे नावाची डिग्री माझ्या नावाला लागली. आणखी दुसरे कलाकार आहेत. तर आमच्या वयाला तर मला वाटतं हे खूप मॅटर करतं आणि ही खूपच कौतुकाची गोष्ट वाटते मला की इतक्या भरगच्च कास्टमध्ये एकत्र एका सिनेमात एवढे कलाकार आहेत आणि त्याचा आपणही एक भाग आहोत. त्यामुळे खूप छान वाटलं. ओके, ह्या चित्रपटात तू आत्ता आम्हाला दिसणारच आहेस, तुझी सिरियलही खूप छान चाललेली आहे. तर मला तुला विचारायचं आहे की मोठ्या पडद्यावर तुला अपेक्षित असलेल्या भूमिका येत आहेत सध्या, काय कसं तू ॲनालिसिस करशील तुझ्याकडे येणाऱ्यांचं? नाही, ॲनालिसिस मी आत्ताच म्हणाले की जी भूमिका येते ती प्रामाणिकपणे साकारणं एवढाच विचार मी करते. त्याच्या पलीकडे आता ही घेऊया ही नको घेऊया हे म्हणत नाही. आणि अर्थात तेवढ्या जास्त भूमिका आपल्या वाट्याला प्रत्येक वेळी येतीलच असंही होत नाही. त्यामुळे येणारी प्रत्येक संधी ही सुवर्णच आहे या हिशोबाने मी वागत असते. आणि 2024ची सुरुवात पंचक सिनेमातून झाली आहे. त्याच्यानंतर आता हा लोकशाही येतो आहे. त्याच्या पुढेही या वर्षभरात आणखी एक 3-4 सिनेमे येणार आहेत. त्यामुळे मला वाटतं 2024 हे माझ्यासाठी
लक्षात राहील असं वर्ष असेल. एक शेवटचा प्रश्न, मोहन आगाशे आणि गिरीश ओक यांच्याकडून तुला काय मिळालं? गिरीश काकांबरोबर मी एक अख्खी सिरियल केली आहे आणि त्यांच्याकडून पेशन्स ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. हे अत्यंत शांत, अत्यंत सुस्वभावी, अत्यंत अभ्यासू असा नट आहे डॉक्टर गिरीश ओके. त्यामुळे त्यांच्याबरोबर ह्या सिनेमातच फक्त काम केलं नव्हतं, आधीही काम केल्यामुळे त्यांच्याबरोबरची कम्फर्ट लेवल होतीच. आणि मोहन काकांकडून त्यांचा मिश्किलपणा, म्हणजे त्यांच्या कामाबद्दल मी काय बोलू, म्हणजे हे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या कामामधली, पण मोहन काकांमध्ये एक छोटं बाळ आहे आणि ते इतकं मिश्किल आहे आणि त्यांच्याकडून ना कुठेतरी जगण्याची स्फूर्ती मिळते की तुम्ही किती मोठे आहात. एज इज जस्ट अ नंबर. आणि एनर्जी किंवा काकांना मी सकाळपासून रात्रीपर्यंत इतक्या एनर्जेटिक राहताना पाहिलं आहे. आणि त्यांची एक ना कौतुकाची गोष्ट जी कदाचित मी त्यांनाही नाही बोलले, मी तुम्हाला आत्ता सांगते. त्यांच्या कॅरेक्टर वाईज तुम्ही जर त्यांचं पोस्टर पाहिलं तर तुम्हाला ते कुर्ते दिसत असतील. त्या कुर्त्याचे जे खिसे असतात ना, त्यात काकांच्या ना गोळ्या, दिवसभराच्या औषधांच्या गोळ्या असतात आणि त्यांच्या वेळेला ते ती पिशवी काढतात, त्यातली ती योग्य ती गोळी घेतात आणि पुन्हा कामाला उभे राहतात. आणि ही इतकी शिकण्यासारखी गोष्ट आहे ना की अत्यंत स्वावलंबी, कुणावरही डिपेंडंट राहायचं नाही, आपल्याला जगायचं आहे, आपल्याला छान जगायचं आहे या विचाराने जगणारा माणूस आणि कलाकार आहे. अगदी खूप छान. मला वाटतं की तेजश्री, तू आत्ता टेलिव्हिजनवर उत्तम काम करतेस आणि तेच तू या फिल्ममध्येही कायम ठेवलं आहेस अशी आम्ही अपेक्षा बाळगतो तुला ह्या चित्रपटासाठी. आणि ह्या 24मध्ये जे काही तुझं नवीन काम येणार आहे, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.